पाहिला आपण तर दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना. निश्चितच योगेश इलेव्हन संघाला पुढे जाण्याची खूप चांगली संधी होती. प्रल्हाद पहिल्याच 0 धावसंख्येवर बाद झाला असता, परंतु लॉंग ऑफ मध्ये अजयने एक सोपा झेल सोडला आणि तिथून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पुन्हा एक संधी होती. हा सोपा झेल आहे आणि विशाल याचे सेफ हँड्स आहेत. या सत्रात मात्र गणेश वाघे यांना अद्यापही काही कामगिरी करता येत नाही. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा गोल्डन डक. येस, आपण पाहिलं तर यावेळेला वैभव पवार यांच्यावर धुरा सोपवली जाते. निश्चितच त्यांचा खेळ इथे बहरला पाहिजे. गोलंदाजी चांगली झाली होती आणि आता फलंदाजी करण्याची सुद्धा सुवर्ण संधी आहे वैभव पवार, कारण अद्यापही 21 चेंडूंचा खेळ तब्बल शिल्लक आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे तुमच्याकडे तुमचा खेळ दाखवण्याची खूप मोठी संधी आपण पाहतोय. कारण जर विचार केला तर एका मोठ्या लीग स्पर्धेमध्ये वैभव पवार यांना वन डाऊन साठी फलंदाजीला पाचारण केलं गेलंय, त्यामुळे त्यांनी इथे आपला रुतबा आपला जलवा दाखवला पाहिजे. गोलंदाज मंगेश मात्र बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू टाकतोय, एक विकेट मिळवतोय. आवाज वाढवा मायक्रोफोनचा. हा पुन्हा एकदा आल्या पावली माघारी परततोय वैभव पवार. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं होतं, कारण विचार केला ना तर तुम्हाला एक चांगली संधी या लीग स्पर्धेमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची, परंतु अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये पुरेपूर प्रतिभेस उतरले नाही. कारण हे होम ग्राउंड आहे तसं पाहिलं तर सुमित वाघमारे गौर कामत यांचं, परंतु त्यांनी सुद्धा ग्रामीण मॅच मध्ये हा खेळाडू 4 ते 5 धावा सुद्धा मोजत नाही, परंतु इथे मात्र तब्बल 20 धावा त्याला ठोकल्या गेल्या आणि सामना सुद्धा तिथे पराभूत झाला. आई केळंबा माता त्यांच्याकडे आपण पाहिलं तर काही चांगले ऑप्शन्स होते, परंतु निश्चितच मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये, कर्जत आदिवासी ग्रामीण क्रिकेटमध्ये सुमित वाघमारे सुद्धा. कारण आपल्या संघासाठी ते पॉवर प्लेचं षटक हाताळतात गौरकामत बी संघासाठी, त्यामुळे निश्चितच इथे सुद्धा त्यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. तेच झालं. शैलेश कातकरी यांच्या बाबतीत खूप धावा दिल्या त्यांनी सुद्धा गोलंदाजी करताना आणि चांगल्या पद्धतीत सेन्सिबल क्रिकेट खेळला. तसं पाहिलं तर प्रल्हाद सेन्सिबल क्रिकेट खेळला. एक पुन्हा एकदा बॅक टू बॅक पाचवा चेंडू निर्धाव जाणार का? नाही, एक धाव तर निश्चितच मिळेल. पहिल्या सामन्यात आपण गेल्या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं होतं. अष्टविनायक डोलवलीकडून हरिश्चंद्र, त्यानंतर गणेश वाघे आणि हा जो छोट्या चणीचा फलंदाज आहे अमीर, आणि आय थिंक मनीष सुद्धा होता. त्यामुळे गेल्याच वर्षीची बहुतांश टीम आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांच्याकडे तसा एक जो आपण ब्रेक थ्रू पाहतो तो ब्रेक थ्रू आहे त्यांच्याकडे. त्यांना थोडंसं जमून घेण्यामध्ये अडचण आली नसेल. आणि दांडीगुल 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 अमीर बॅक टू डग आउट. एक षटक, एक धाव, 3 गडी गारद केलेत मंगेश जुगरे, मॅन फ्रॉम नानिवली.
या वेळेला आलाय हरिश्चंद्र याच्या बॅट मधून. या खेळाडूने गेलं सत्र गाजवलं होतं गणेश वाघे यांच्या समवेत. सुपर 8 नंतर सेमीफायनल पर्यंतचा प्रवास खूप जबरदस्त होता. दोन्ही खेळाडू जबरदस्त खेळले होते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी झाली होती गणेश कडून, फलंदाजी सुद्धा. परंतु यावेळेला त्यांनी चेंडूला हात सुद्धा लावला नाही पहिल्या सामन्यामध्ये. त्याला ती गरज वाटली नाही. परंतु आणि ही बाद, थोडस व्हेरिएशन आणलं जातंय. डीजे आहे ना. यस, अविनाश. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला बॅकअप आपण पाहतोय स्लिप मधील. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. पाहिलं आपण ना तर लीग स्पर्धेमध्ये अशा घटना होतात. तुमच्याकडे शेवटच्या 7व्या-8व्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज असू शकतात आणि एखादा खेळाडू एक हाती सामना तुमच्यापासून घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा बाद. चला, आणि निश्चितच आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा मनीष जातोय. या मनीषने सुद्धा 1-2 सामने खूप चांगल्या पद्धतीत जिंकून दिले होते गेल्या वेळेला डोलवली संघाला. त्याला आता संधी आहे. अजूनही तब्बल 2 षटका आहेत. जे दोन्हीही गोलंदाज आहेत ते त्यांना मार पडलाय पहिल्या सामन्यामध्ये, त्यामुळे अतिरिक्त पेस असेल. परंतु गेलं सत्र आय थिंक मोहन पारदी सारख्या फलंदाजाला सुद्धा ज्यांनी बाद केलं होतं तो अनिकेत हिलम. आपण पाहिलं तर त्याला षटक अद्यापर्यंत पॉवर प्लेचं नेहमीच हाताळतो. कर्जत प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर प्रीमियर लीगचं गेलं सत्र असो, त्याला यावेळेला थांबवलं गेलंय. त्यामुळे प्रत्येक संघाच्या स्ट्रॅटेजी बदललेल्या आहेत. परंतु त्या कशाच्या बळावर बदलल्यात काही समजत नाही. परंतु इट इज अ वर्किंग. काही वेळेला ते वर्कआउट होतंय, काही वेळेला ते वर्कआउट नाही होत. हा फटका फसलाय, परंतु अजय भस्मात हा झेल टिपू शकतात. परंतु ते पोचले नाही म्हणजे कोणीच पोचू शकत नाही. एवढा फिटनेस सांभाळून हा खेळाडू. याच मैदानावर सुरुवात झाली होती ड्रीम. त्यावेळेला नुकतंच क्रिकेट चालू केलं होतं. विशाल वाघमारे असतील, अजय भस्मा असतील, समाधान कातकरी असतील, उमेश भोईर असतील, अमित हिलम असतील, असे बरेच खेळाडू नवीन दमाचे. आणि ते त्यानंतर तदनंतर स्वतःला स्टार झाले. ते यावेळेला फेकून दिलाय. भरत वाघे, मॅन फ्रॉम कोपरी, आगाज करतो. एक मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. फार कमी क्रिकेट यावेळेला खेळतात, परंतु काय अजूनही ताकदवान फटके. षटकार. 14 धाबा, मात्र 13 धाबा आल्यात या षटकावर. डीजे
यावेळेला विश्वास दाखवलाय अनिकेत यांच्यावर. गेल्या वेळेला कर्जत खालापूर सत्र गाजवलं होतं, मेडन षटक टाकलं गेलं होतं. टप्पा चांगला, गती आहे, अतिरिक्त पेस दिला जातोय, परंतु योग्य टप्पा. हेच मगाशी चुकी झाली सुमित वाघमारे यांच्याकडून. त्यांचं होम ग्राउंड आहे हे. या मैदानात हे मैदान त्यांनी खूप गाजवलंय. या सत्रामध्ये प्रवीण, त्यानंतर सुमित आणि धनंजय या तिघांनी गोरकामत बी संघासाठी खूप ट्रॉफ्याज मिळवल्यात. बाद करण्यात यश आलं होतं जवळपास, परंतु झेल होऊ शकला नाही. एक धाव मात्र मिळेल. एकेरी धावेने फरक पडणार नाही. आपण पाहिलं ना तर एकेरी धावेने फरक पडणार नाही, धावा रोखाव्या लागतील. कारण विचार केला तर जरीही षटकार आला तर नंतर धावसंख्येला थोडा आकार आलाय. हे जे झटपट क्रिकेट आहे हे फलंदाजांसाठी असणारं क्रिकेट म्हटलं जातं. तिथे गोलंदाजांनी मात्र थोडं अधिराज्य गाजवलं तर एक मनाला हायसं वाटतं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, क्या बात है. पहिला सामना जर का या गोलंदाजाला षटक दिलं गेलं असतं तर ती वेळ आली असती का, हा विचार करायला भाग पाडतोय हा गोलंदाज आपल्या कर्णधाराला. 16 धावा धाव फलकावर. 3 चेंडू आणि 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा हा सुद्धा एक चांगला फटका आहे. झेल फसलाय, सॉरी झेल टिपलाय. मंगेश तिथे कोणतीही चुकी करत नाही, फलंदाज होईल बाद. 4 चेंडू नंतर एक गडी बाद करतोय. धावा मोज पुन्हा एकदा मनीष याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय फलंदाज अविनाश. 8व्या क्रमांकावर 6 गडी गारज झालेत. पहिल्या सामन्यात सुद्धा अष्टविनायक कडून 6 गडी गारज झाले होते. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. चांगली खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते. तुमच्याकडे अतिरिक्त पेसही असेल आणि चांगला टप्पाही असेल तर मात्र निश्चितच फलंदाजांना विचार करायला भाग पाडतोय. काय गोलंदाजी झाले. मात्र 3 धावा मोजल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी पाहतोय आपण. वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. यावेळेला सुरेख फटका, कोणती संधी नाही. 1 बाउन्स, सीमारेखा पार, परंतु षटक हाताळलंय सुंदर. धावा मोजल्यात मात्र 7. 3 षटकानंतर धावा झाल्यात 6 बाद 21. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. खूप पोटेन्शियल, खूप प्रतिभा, खूप जबरदस्त असा हा गोलंदाज आहे. स्थानिक त्याचं होम ग्राउंड आहे. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा आणि झेल सोडलाय, परंतु प्रयत्न सुरेख होता. एकेरी धावेने फरक पडणार नाही. चांगला टप्पा होता खोलवर टप्प्याचा. मगाशी आपण पाहिलं ना तर चेंडू अक्रॉस द लाईन आणि अशोक याची खासियत आहे. हा फलंदाज खूप चिवट फलंदाज. अशोक, मॅन फ्रॉम मिरकुटवाडी.
काय धावसंख्येला आकार दिलाय भरत वाघे यांनी. सर्वात सिनियर खेळाडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. आणि काय करतायत, खराब बॅकअप, खराब बॅकअप. कारण भरत वाघे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. सर्वात सिनियर खेळाडू या संघातील पाहिला आपण तर भरत वाघे असतील. त्याच जबाबदारीने खेळतायत. चांगले ताकदवान फटके आलेत. अजून फिटनेस जपून ठेवलाय. लॉंग ऑन मिड विकेट रिजन मध्ये एक मोठा हाय अँड हँडसम षटकार आला होता. पुन्हा एकदा यावेळेला गती परिवर्तन, परंतु चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. परंतु लाईन चांगली आहे. फलंदाजाला चेंडू ओढून घेण्यासाठी संधी दिली जात नाही. त्या दिशेला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये रोहित सारखा मातब्बर क्षेत्ररक्षक आहे, जो सर्वात चाणाक्ष क्षेत्ररक्षक असेल कर्जत मधील. यावेळेला सुरेख चेंडू, वन बाउन्स घोषित केलंय पंचांकडून. यस, स्क्वेअर लेग पंचांनी वन बाउन्स घोषित केलंय. चांगला अटेम्प्ट केला होता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा मात्र धाव फलकावर. फायटिंग स्कोर उभारावा लागेल. 4 षटकात 60 धावा. आपण हा स्लॉट मध्ये, परंतु झेल असेल, झेल टिपलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय या क्षेत्ररक्षकाकडून. आय थिंक मंगेश आहे. परंतु धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करताना भरत सारखा मोहरा इथे गारद होतोय. 7 गडी होतील बाद. नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी, कृष्णा. शिल्लक. कृष्णाला 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारावे लागतील. 25 धावा मात्र धाव फलकावर. पाहिला आपण तर यावेळेला संधी फार कमी ठेवली जाते अष्टविनायक डोलवली संघाला. परंतु विचार करावा लागेल, गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. क्या बात आहे. आता मिळालाय टप्पा. या गोलंदाजाला आता टप्पा मिळालाय, कारण खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते. लोवर फुलटॉस चेंडू मारणं खूप क्लासिकल फलंदाजाचं काम आहे, जे आपण पाहिलं. खरं म्हणजे प्रल्हाद याच्याकडून सुंदर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, पॉइंट रिजन मध्ये त्याने ते चेंडू ढकलले. खराब चेंडूला फेकून दिलं. त्यानंतर शॉर्टपिच चेंडूला गाईड केलं. फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार लगावला गेला. 7 चेंडू 12 धावा असताना निश्चितच संस्कार पवार यांच्या हातामध्ये झेल गेला होता. परंतु बरोबर समोर आपण पाहिलं ना तर समोर सूर्याचा प्रकाश, अक्षरशः हातच घालण्याची संधी नाही. सेफ हँड्स आहेत त्यांच्याकडे, परंतु बॉलला हातच घातला गेला नाही. आणि तिथे 12 धावा म्हणजे इट्स नथिंग होतं त्या संघासाठी. आणि सहजरित्या त्या टिपला. यावेळेला खराब फटका फसला. चांगला अटेम्प्ट केला गेला होता. हेच मी म्हणतोय की चेंडू तुम्ही खोल टप्प्याचे ठेवले तर फुलटॉस चेंडू जाऊ शकतात. त्याला जास्त उंची नाही दिली तर चेंडू फाईन आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटकावण्यामध्ये यश मिळत नाही फलंदाजाला. आणि इथे मात्र अतिशय सोपं आव्हान ठेवलं गेलंय. मात्र 27 धावा. सरपंच निश्चितच
मात्र 27 धावांची गरज. हा सामना लवकरात लवकर संपवून पटकन खाण्याचा इरादा असेल. चेंडू चेंडू हवाय. सत्तावीस धावांची गरज. काय गणेश? फिल्डर फिल्डर बघा गणेश वागे काय म्हणतायत टीम सहकारी. इथे आता बोटांची जादू मला वाटतं थोडस गणेश वाघेने आणि हरिचंद्रने सामना बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 2 सामने जिंकूनही इतर कोणासाठी तरी थांबू शकता. पुन्हा एकदा तीच जोडी अजय भस्मा मंगेश जुगरे. जुना बॉल फेका पंच. जुना जुना तो घ्या. जुना बॉल घ्या. हरिचंद्र यस. मात्र 27 धावांची गरज. नेक्स्ट मॅच योगेश 11 आणि संतोष 11. संतोष 11 डोलवली, योगेश 11 मोहिली. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि हा चेंडू जाणार का? आउटफील्ड. यावेळेला मात्र सुरेख. खूप मेहनत घेतले या मैदानासाठी अरुणदादा वागचौरे यांनी, या आयोजनासाठी सुद्धा. पाहिलं आपण ना तर संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला खूप प्रेक्षकांचा पाठिंबा इथे मिळणार आहे. आमचे गोरकामत पंचक्रोशीतील ग्रामपंचायत हद्दीतील जे आमचे सर्व मित्र आहेत त्यांचं खूप प्रेम क्रिकेटवर. आणि निश्चितच जे कोणी राजकीय सामाजिक कार्यकर्ते इथे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा सहजरित्या गाईड केलंय. चौकार चौकार. 1 बाउंड. चला चेंडू पोच करा. ट्रॉफींची पूर्तता सागर पवार, सूरज पवार यांच्या माध्यमातून
पुन्हा एकदा क्लासिकल फलंदाजी. आव्हान खूप छोटं आहे, त्या आव्हानाला अजून छोटं करताना अजय भस्मा. चार चेंडूंचा खेळ झालाय, 13 धाबा आपण पाहतोय धाव फलकावर. परंतु यस, चला योगेश 11चा कर्णधार आलाय, प्रशांत पवार. मंगेश. चला नाणेफेक करून घ्या अरुण दादा, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. पुन्हा एकदा यावेळेला आड्या बॅटने आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकून हा चेंडू जातोय चौकारासाठी. 17 धाबा आल्यात, अजूनही 18 चेंडू, 10 धावा. पहिलं षटक हाताळतोय दुसऱ्या मॅच मध्ये. धावा खूप कमी झाल्यात, मात्र 2 धावांची गरज. हा सामना खूप सोपा झाला आई केळंबा संघासाठी, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांचे 5 गडी गारज झाले होते, परंतु इथे मात्र विदाउट विकेट त्यांच्या गडी. ओके, 6 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. यावेळेला गाईड केले जाते, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र 5 धावांची अद्यापही गरज आहे. योगेश 11 मोहिली संघाचे संघ मालक लक्ष्मण पालकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. संतोष 11 डोलवली संघाचे संघ मालक बाळू वाघमारे आणि त्यांचे सहकारी यांनी यायचं आहे. अष्टविनायक डोलवली, हरिश्चंद्र आदा वाघमारे यांनी यायचं आहे. विनिंग हिट, षटकार, आणि सामना जिंकलाय विदाउट लॉस्ट विकेट्स. आणि याचा खूप फायदा होईल, तो म्हणजे आई केळंबा माता संघाला, कारण पुढे अजून 2 सामने आहेत त्यांच्यासाठी. इथे सामने 2 शिल्लक आहेत. चला हरिश्चंद्र आदा वाघमारे यांनी यायचं आहे. आई एकविरा संजय नगर संघाचे संघ मालक स्वतः आयोजक आहेत. आई केळंबा संघ मालक सागर हिलम आणि सहकारी, 4ही संघ मालकांनी यायचं आहे. 4ही संघ मालकांनी या. पालकर साहेब या लवकर. चला समोरून उठायचं, आपण समोरून उठायचं आहे. संघ मालकांचं